Hello everyone, myself Dr. Shilpa Mirikar, working as an assistant professor in Sarad College of Arts, Commerce and Science, Katras, Pune, from the Department of Physics. Now today we are going to discuss very important points on work, power and energy which are very important and useful for your MPSC examination. So let us start with this. First one, what do you mean by work? त्याला मराठीमध्ये आपण कार्य म्हणतो. कार्य म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता जर बलाच्या क्रियेमुळे तिचे विस्थापन होत असेल तर कार्य घडले असे म्हणतात. बलामुळे वस्तूचे विस्थापन होत असताना सुरुवातीची काही ऊर्जा वस्तूमधील जडत्वावर मात करण्यासाठी व वस्तूस गमान करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले बलाच्या दिशेने झालेले विस्थापन. म्हणजेच W बरोबर F इंटू S. इथे W म्हणजे कार्य, F म्हणजे बल आणि S म्हणजे विस्थापन. त्याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया. क्षितिज समांतर दिशेशी 60 अंश कोनातून लावलेल्या 150 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 600 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल? ऑप्शन ए 8 m, ऑप्शन 2 ॲक्च्युली इथं 4.5 m, ऑप्शन 3 10 m आणि ऑप्शन 4 16 m. सो द करेक्ट आन्सर इज 2, दॅट इज 4.5 मीटर. तर हे आपण कसं काढलं तर आपल्याला माहिती आहे की याचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. इथे F म्हणजे बल आहे, त्याची व्हॅल्यू आहे 150, S म्हणजे विस्थापन 600 आणि हे विस्थापन झाल्यामुळे इथे जो काही अँगल तयार होतोय म्हणजे W एवढं हे जे कार्य झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण F एवढा फोर्स किंवा F एवढं बल लावल्यानंतर जे काही विस्थापन झालं आहे तिथे थिटा एवढा अँगल तयार झाला. त्यामुळे आपण इथे कॉस थिटा कन्सिडर केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू असते कॉस 60. म्हणजे इथे एक्झाम्पलमध्ये 60 अंशाचा कोन इथे दिलेला आहे तर त्याची कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर 1590, ओके, इथे 90,000 येईल भागिले 2 म्हणजेच 45,000. ओके, त्याचं कन्व्हर्जन आपण केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते 4.5 मीटर. ओके, पुढे बघूया. कार्याचं एकक MKS जूल असतं, CGS अर्ग आणि ज्यावेळी पदार्थाचं विस्थापन हे बलाच्या दिशेने होते त्यावेळी झालेले कार्य हे धन असते. उदाहरणार्थ उंचावरून खाली सोडलेला दगड. ओके, म्हणजे वरून आपण जर खाली एखादा दगड सोडला तर तिथे झालेलं कार्य हे धन असतं म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळी पदार्थाचे विस्थापन बलाच्या विरुद्ध दिशेने होते त्यावेळी झालेले कार्य हे ऋण असते. म्हणजेच उदाहरणार्थ पदार्थ जमिनीवरून वर उचलल्यास गुरुत्व बलाने केलेले कार्य हे ऋण असते. मात्र आपण लावलेल्या बलाने केलेले कार्य हे धन असते. इथे काही इमेजेस आहेत त्याच्यावरून आपण बघू शकतो. पहिल्या इमेजमध्ये इक्वल आणि अपोजिट फोर्स आहे म्हणजे हा ऋण आहे आणि ह्याच्यामध्ये जो कटिंग करत आहे गवताचं एक माणूस तर त्याच्यामध्ये तुम्ही बघतायत की ह्याच्यामध्ये जे फोर्स आहे किंवा जे काही कार्य तिथे झालेलं आहे ते एका दिशेने झालेलं आहे म्हणजे ते धन कार्य आहे. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. ओके, W बरोबर F इंटू S इंटू कॉस थिटा हा त्याचं फॉर्म्युला किंवा त्याचं सूत्र आहे. त्याच्यावरचं एक्झाम्पल आपण आता बघितलं. असे वेगवेगळ्या व्हॅल्यूज बदलून तुम्हाला MPSCला असे प्रश्न विचारले जातील. त्याच्यावरनं तुम्हाला हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर हे काढता येईल. नंतर येथे काम करण्यासाठी 2 अटी आहेत. एक आहे वस्तूवर लागणारे बल आणि दुसरा आहे बलाच्या दिशेने वस्तूचे विस्थापन. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. कार्यामध्ये कोणतीही दिशा नसते, फक्त परिमाण असतं. जर बल विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्यास कार्य हे ऋण असतं. तर कार्य हे धनही असू शकतं आणि कार्य हे ऋणही असू शकतं हे आपण बघितलं. पण कार्याला दिशा नसते हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे. ओके, त्याला फक्त परिमाण असतं. म्हणजे इट इज नॉट हॅव्हिंग द डिरेक्शन बट इट इज हॅव्हिंग ओनली द मॅग्नेट्यूड. काम पूर्ण केव्हा होते?
ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बलाने केलेले कार्य हे धन असते. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्या बलाने केलेले कार्य हे ऋण असते. ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य हे शून्य असते. म्हणजेच काम पूर्ण केव्हा होतं की जेव्हा बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते किंवा बलाची व विस्थापनाची दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध असते तेव्हा मात्र कार्य होतं. आणि कार्य शून्य केव्हा असतं तर ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात त्यावेळेस झालेले कार्य हे शून्य असते. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. अ. कार्य ही सदिश राशी आहे. ब. कार्य ही ऋण किंवा धन असू शकते. पहिलं ऑप्शन आहे ब विधान चूक आहे. दुसरं अविधान चूक आहे. तिसरं दोन्ही विधाने चूक आहेत आणि चौथं दोन्ही विधाने चूक नाहीत. तर ह्यामध्ये आपण बघितलं की कार्य अदिश आणि सदिश राशी ह्या दोन राशींच्या प्रकार आहेत. त्यामध्ये ज्या राशींना मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन असतं त्यांना आपण अदिश राशी म्हणतो आणि ज्यांना फक्त मॅग्नेट्यूड असतं आणि डिरेक्शन नसतं त्याला आपण सदिश राशी म्हणतो. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे अविधान हे चूक आहे. कार्य ही अदिश राशी आहे. पुढचा पॉइंट बघूया. एनर्जी, ज्याला मराठीमध्ये आपण ऊर्जा म्हणतो. ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे तुम्ही बघू शकता. ओके, प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत ऊर्जा. ओके, तर हे ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहे. उष्णता ऊर्जा. आता बघूया ऊर्जा म्हणजे काय. पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. एसआय पद्धतीत ऊर्जेचे एकूण जूल तर सीजीएस पद्धतीमध्ये अर्ग आहे. ऊर्जेच्या वापरानुसार एकके बदलत जातात. फॉर एक्झाम्पल किलोवॅट आवर, किलो कॅलरीज एक्सेट्रा. ऊर्जेच्या वापरानुसार ऊर्जेचे प्रकार पडतात. त्यामध्ये ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आपण आधी पण पाहिले. यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा. आणि पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मेकॅनिकल एनर्जी म्हणतो. ह्याचे दोन प्रकार आहेत. गतिज ऊर्जा, ज्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी, आणि दुसरी आहे स्थितीज ऊर्जा, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. गतिज ऊर्जा म्हणजे काय तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. जसा की धनुष्यातून सोडलेला बाण की जेव्हा तो आपण हातामध्ये धरलेला असतो तेव्हा त्याच्यावर कोणतंही बल प्रयुक्त केलेलं नसतं आणि जेव्हा तो आपण हातामधून सोडतो तेव्हा त्याला गतिमान अवस्था प्राप्त होते आणि त्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. याचं सूत्र आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². इथे m म्हणजे वस्तुमान, त्याला मास आपण म्हणतो. v म्हणजे वेग म्हणजे व्हेलॉसिटी. काही उदाहरणं बघूयात. वाहन चालवताना ब्रेक दाबल्यास वाहन न थांबता थोडे अंतर पुढे जाऊन थांबते. धावत्या लोकल ट्रेनमधून उतरताना ट्रेनच्या दिशेने धावत उतरावे लागते. हे दोन गतिज ऊर्जेचे उदाहरण आहेत. एखाद्या वस्तूला हलवल्यास त्यामध्ये ऊर्जा प्राप्त होते. एखाद्या वस्तूला वेगाने उचलल्यास त्यामध्ये अधिक ऊर्जा प्राप्त होते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. m म्हणजे वस्तुमान आणि एकसमान वेग v ने गतिशील वस्तूचे गतित ऊर्जेचे परिणाम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². नंतर बघूया स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. स्थितीज ऊर्जा ह्याचा सूत्र आहे mgh आणि ही स्केलर क्वांटिटी आहे. m म्हणजे वस्तुमान, त्याला आपण मास म्हणतो. g म्हणजे गुरुत्व, ज्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर स्क्वेअर इन mks आणि SI और इन SI.
and 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन CGS. आणि H म्हणजे काय, तर पदार्थाचे पृथ्वीच्या पृष्ठापासूनचे अंतर. उदाहरणार्थ, घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये असलेल्या स्थितीज ऊर्जेमुळेच घड्याळाचे काटे फिरतात. धनुष्यातून बाण सोडताना धनुष्य, बाण, दोरी व माणसाचा हात यामध्ये सामावलेल्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर हे गतिज ऊर्जेत होते. अजून एक उदाहरण इथे आहे. धरणाच्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते. पाणी खाली सोडले असता त्याचे रूपांतर हे गतिज ऊर्जेत होते. अजून बरीच एक्झाम्पल्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघता येईल, जसं की डोंगरावरून सोडलेला बॉल. जसं की बॉल हा उंचावर आपण ठेवल्यानंतर तो स्थितीज च्या स्थितीमध्ये असतो किंवा रेस्ट पोझिशनला असतो आणि जेव्हा आपण त्या बॉलला सोडतो, जेव्हा तो घरगळत जातो, तेव्हा त्याचं स्थितीज ऊर्जेचे रूपांतर हे गतिज ऊर्जेमध्ये होत असते. आता त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया आपण. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे किंवा स्वरूपणामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात. सारख्या वस्तुमानाच्या पदार्थाची स्थितीज ऊर्जा खालीलपैकी कुठे जास्त असेल? एक ध्रुव, पोल म्हटलंय. दुसरं विषुववृत्त, इक्वेटर. तिसरं म्हटलंय पृथ्वीचे केंद्र, सेंटर ऑफ अर्थ. आणि चौथं म्हटलंय पृथ्वीचा पृष्ठभाग. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज ध्रुव किंवा त्याला आपण म्हणतो पोल. नंतर बघूया कार्य आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध. कार्य घडत असताना ऊर्जेचे स्थानांतर होत असते. एक वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर कार्य करते त्यावेळी कार्य करणाऱ्या वस्तूची ऊर्जा कमी होते आणि ज्या वस्तूवर कार्य होते तिला तेवढी ऊर्जाही प्राप्त होते. त्यानंतर बघूया लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कार्य आणि ऊर्जा यांचा आपण संबंध बघितला. ह्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा एक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीला धडकते तेव्हा पहिली व्यक्ती ही रेस्ट पोझिशनला होते आणि त्याची एनर्जी ही दुसऱ्या व्यक्तीला मिळाल्यामुळे त्या व्यक्तीची पोझिशन तिथे काय होते, चेंज होते. त्या व्यक्तीची पोझिशन ही चेंज का होते, कारण पहिली व्यक्ती ही धडकलेली असते दुसऱ्या व्यक्तीला आणि त्यामुळे तिची सगळी ऊर्जा ही त्या दुसऱ्या व्यक्तीला प्राप्त होते आणि त्यामुळे एक वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर कार्य करते त्यावेळेस कार्य करणाऱ्या वस्तूची ऊर्जा ही कमी होते. म्हणजे जो माणूस धडकलाय त्याची ऊर्जा कमी होते कारण त्याची सगळी ऊर्जा ही दुसऱ्या व्यक्तीला मिळालेली असते. ओके. आणि ज्या वस्तूवर कार्य होते तिला तेवढी ऊर्जा ही प्राप्त होते. आता बघूया लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. मात्र विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहते. इथे काही उदाहरणं आहेत, त्याच्यावरनं परत आपण इथे बघतोय की स्टेटमेंट की ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते, तथापि विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहते. जसं की केमिकलचं लाईटमध्ये कन्वर्जन होतं, केमिकलचं मेकॅनिकलमध्ये, केमिकलचे मेकॅनिकल्समध्ये काही एक्झाम्पल्स दाखवलेत, इलेक्ट्रिकलचं लाईटमध्ये, इलेक्ट्रिकलचं हीटमध्ये किंवा लाईटचं केमिकल एनर्जीमध्ये. आता त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते. हा थर्मोडायनामिक्सचा कोणता नियम आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं ऑप्शन आहे पहिला नियम, दुसरं आहे दुसरा नियम, तिसरा आहे तिसरा नियम आणि चौथा आहे शून्यवा नियम. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे तर पहिला नियम. ऊर्जेचा पहिला नियम सांगतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर हे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते. हा थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम आहे. थर्मोडायनामिक्सचे 4 नियम आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि शून्यवा, तर त्यातला हा पहिला नियम आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जीचे काही एक्झाम्पल्स आहेत. पंखा चालू केला असता विद्युत ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते, जसं की बल्ब, ट्यूब. विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे प्रकाश ऊर्जेमध्ये. इस्त्री, हीटर, शेगडी विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत. जलविद्युत निर्मिती केंद्र गतिज ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत होते. बॅटरी
रासायनिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये आणि मानवी शरीर जे आहे त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जेचे रूपांतर हे जैविक ऊर्जेमध्ये होत असते. तर ही काही एक्झाम्पल आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीची. एक्झाम्पल बघूया. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. डायनेमो यांत्रिक ऊर्जेचे विद्युत रूपांतर. दुसरं विद्युत घट रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. तिसरं विद्युत चलित इलेक्ट्रिक मोटार विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. आणि चौथं सौर घट सोलर सेल सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर. तर यामध्ये चुकीची जोडी आहे विद्युत चलित इलेक्ट्रिक मोटार विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. तर ह्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत रूपांतर होते. पहिला ऑप्शन करेक्ट आहे. विद्युत घट हे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, हे पण बरोबर आहे. आणि सौर घट सोलर सेल सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते. परंतु विद्युत चलित इलेक्ट्रिक मोटारचं जे काही कन्व्हर्जन आहे ते विद्युत ऊर्जेत होत असतं. तर इथे त्यांनी यांत्रिक ऊर्जेत दिलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. नंतर बघूया पॉवर म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये शक्ती म्हणतो. कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात किंवा एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय. शक्ती बरोबर कार्य भागिले काल म्हणजेच P = W/T. SI पद्धतीत कार्याचे एकक वॅट किंवा जूल पर सेकंद आणि CGS मध्ये अर्ग पर सेकंद असे आहे. शक्तीचे प्रमाण मोठे असल्यास वापरण्यात येणारी एकके. तर ह्यामध्ये एकक काय असतील? जर शक्तीचं प्रमाण हे मोठं असेल तर त्याची एकक आपण किलोवॅट किंवा मेगावॅटमध्ये घेऊ शकतो. किलोवॅट म्हणजेच KW = 1000 वॅट आणि मेगावॅट म्हणजे आपण त्याला डिनोट करतो MW म्हणजेच 10⁶. 1 वॅट बरोबर 10⁷ अर्ग पर सेकंड. हे तुम्हाला MCQ ला विचारू शकतात की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 वॅट = डॅश डॅश. तर 1 वॅट बरोबर 10⁷ अर्ग पर सेकंड असतो. आता एक्झाम्पल बघूयात. 25 वॅटचा एक दिवा दररोज 11 तास वापरला जातो तर महिन्यासाठी वापरलेली वीज ही किती असेल? एक आहे 82.5 किलोवॅट/अवर, दुसरा आहे 90.5 किलोवॅट/अवर, तिसरा आहे 95 PHR. ओके, आणि चौथं यापैकी कोणतंही नाही. तर करेक्ट उत्तर आहे 82.5 किलोवॅट/अवर. तर ह्यामध्ये आपण आधी बघितलं होतं जसं की इथे शक्ती बरोबर कार्य भागिले काल ह्या फॉर्म्युल्यावरतीच हा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर तुम्हाला शक्तीचा सूत्र किंवा शक्तीचा फॉर्म्युला इथे लक्षात ठेवावा लागेल. शक्ती बरोबर कार्य भागिले काल. आणि आपण आता इथे जे बघितलं तर कार्य भागिले काल, तर ह्यामध्ये कार्य आहे 25 वॅट आणि काल आहे 11 तास. तर ह्यांचं तुम्ही डिव्हायडेशन केल्यानंतर तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तर मिळतं 82.5 किलोवॅट/अवर. नंतर बघूया प्रेशर म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दाब. दाब म्हणजे काय? तर दाब म्हणजे एक क्षेत्रफळाकार कार्य करणारे लंबरूप बल होय. दाब बरोबर लंबरूप बल भागिले क्षेत्रफळ म्हणजेच P = F/A. दाबाचं एकक आहे पास्कल आणि 1 पास्कल बरोबर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बल वाढवल्यास दाब वाढतो, मात्र बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ वाढल्यास दाब हा कमी होतो. हे आपल्याला माहिती आहे. आपण बल वाढवल्यास दाब वाढतो, मात्र बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ वाढल्यास मात्र दाब त्याचा कमी होतो. जसं की आपण एखाद्या खिळा ठोकतोय तर खिळ्याचा त्याच्यामध्ये जेवढं क्षेत्रफळ त्याचं कमी असेल तेवढा दाब हा जास्त द्यावा लागतो आणि जेवढं क्षेत्रफळ जास्त असेल तेवढा दाब आपल्याला कमी द्यावा लागतो. ह्यानंतर दाबामध्ये एक प्रकार आहे त्याला आपण म्हणतो बिओयंट फोर्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो प्लावी बल. द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणाऱ्या बलाला प्लावी बल म्हणतात. उदाहरणार्थ विहिरीतून पाणी काढताना बादली पाण्यात असताना तिचे वजन कमी भासते, मात्र ती हवेत आल्यावर वजनदार भासते, कारण पाण्यामार्फत
तिच्यावरती प्लावी बल कार्य करत असते. तर हे प्लावी बलाचं एक्झाम्पल आहे जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. पण आपल्याला हे माहिती नसतं की जेव्हा आपण विहिरीतून पाणी काढतो तेव्हा बादली पाण्यात असताना तिचं वजन कमी आपल्याला वाटतं आणि ती हवेत असताना मात्र तिचं वजन आपल्याला जास्त भासतं. तर हे कशामुळे होतं? कारण पाण्यामार्फत तिच्यावरती प्लावी बल हे कार्य करत असतं. MKS पद्धतीत दाबाचे एकक असते. तर ह्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे की MKS पद्धतीत दाबाचं एकक नेमकं काय आहे? एक न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दुसरं डाईन, तिसरं न्यूटन आणि चौथं डाईन पर सेंटीमीटर. तर करेक्ट उत्तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर दाबाचं एकक MKS मध्ये आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंतर बघूया पास्कल लॉ. कोणत्याही बंद डब्यात भरलेल्या द्रवातील एका बिंदूवर दाब दिल्यास तो द्रव सर्व दिशांना समान प्रमाणात प्रवाहित होतो. उदाहरणार्थ द्रवचलित प्रेस, त्याला हायड्रोलिक प्रेस आपण म्हणतो, द्रवचलित द्वार, हायड्रोलिक गेट आणि तिसरं द्रवचलित ब्रेक, त्याला आपण म्हणतो हायड्रोलिक ब्रेक. नंतर बघूया वातावरणीय दाब. पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर पडणाऱ्या हवेच्या स्तंभाच्या वजनाला त्या ठिकाणचा वातावरणीय दाब म्हणतात. हवेचा दाब दर्शविणाऱ्या उपकरणाला साधा हवा दाब मापी किंवा बॅरोमीटर असंही म्हणतात. समुद्र सपाटीवर हवेचा दाब 760 मिमी किंवा 76 सेमी पाऱ्याची उंची एवढा असतो. समुद्र सपाटीवरील हवेचा दाब प्रमाण दाब मानला जातो. त्यास एक वातावरणीय दाब म्हणूनही गणले जाते आणि समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसा हवेचा दाब हा कमी होतो. त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो? एक 76 सेंटीमीटर, दुसरं 29.9 इंच, तिसरं 1013.2 मिलीबार आणि तिसरं वरीलपैकी सर्व. तर करेक्ट उत्तर आहे वरीलपैकी सर्व. समुद्र सपाटीला हवेचा भार हा 76 सेमी असू शकतो, 29.9 इंच आणि 1013.2 मिलीबार. तर इथे मिलीबारचं कन्व्हर्जन हे इंचेसमध्ये दिलेलं आहे किंवा त्याचं रिलेशन दिलेलं आहे. 1132.2 मिलीबार बरोबर 29.9 इंच. म्हणजे हे वेगवेगळी इथं मापकं आहे, पण ह्यामध्ये प्रत्येकाचं जे मिनिंग आहे ते सेम आहे. किंवा त्या समुद्र सपाटीसाठी हवेचा भार हा सेंटीमीटरमध्ये 76 आहे, इंचामध्ये 29.9 आहे आणि मिलीबारमध्ये तो 1013.2 मिलीबार आहे. त्यामुळे ही सगळीच्या सगळी उत्तरं ह्याच्यामध्ये बरोबर आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी खालील कुठल्या उपकरणाचा वापर करतात? एक हायग्रोमीटर, दुसरं ॲनिमोमीटर, तिसरं बॅरोमीटर आणि चौथं यापैकी एकही नाही. तर बॅरोमीटर हे हवेचं दाब मोजण्यासाठी आपण त्या उपकरणाचा वापर इथे करत असतो. ठीक आहे. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे 3 बॅरोमीटर. नंतर ह्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये पृथ्वीपासून उंची, हवेचा दाब मिमीमध्ये आणि हवेचा दाब वातावरण एककात. तर 0 किलोमीटर असेल तर हवेचा दाब मिमीमध्ये 760 असतो, हवेचा दाब हा 1 असतो. 5.5 किलोमीटर असेल तर 380 असतो आणि हवेचा दाब 1/2. 11 किलोमीटर असेल तर हवेचा दाब मिमीमध्ये 190 आणि हवेचा दाब वातावरण एककात 1/4. पृथ्वीपासूनची उंची 16.5 असेल तर हवेचा दाब मिमीमध्ये 95 आणि हवेचा दाब वातावरण एककात 1/8 असतो. आणि पृथ्वीपासून उंची ही 22 असेल तर हवेचा दाब हा मिमीमध्ये 47.5 आणि हवेचा दाब वातावरण एककात 1/16 असतो. तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ह्याच्यावरचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू शकतात. आता वातावरणीय दाब. समुद्र सपाटीवर पृथ्वीवर समान दाबाचे आडवे पट्टे, त्याला आपण प्रेशर बेल्ट्स म्हणतो. त्यामध्ये एक आहे वृषिवत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा, 30 डिग्री सेंटीग्रेड उत्तर तसेच 30 सेंटीग्रेड सेल्सिअस दक्षिण या अक्षवृत्तांजवळ अधिक दाबाचे पट्टे असतात. आर्कटिक अँड द अंटार्क्टिक अक्षवृत्ताजवळ किमी दाबाचे पट्टे, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ अधिक दाबाचे पट्टे असतात.
खूप उंचावर गेल्यास नाकातून रक्तस्राव होतो, कारण हवेचा दाब खूप कमी झाल्याने शरीरातील दाब व हवेचा दाब यातील फरक पडतो. माणसाला निर्वात पोकळीत ठेवल्यास त्याच्या रक्तवाहिनीचा स्फोट होऊन त्या फुटतील. नंतर बघूया ध्वनी. ध्वनीची निर्मिती, ध्वनीचे प्रसारण, ध्वनीचे परावर्तन, श्रवण मर्यादा, श्रव्यातील ध्वनी आणि मानवीकरण. ध्वनी निर्मिती. ध्वनी एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्यात कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. एका वस्तूमधील कंपने ध्वनीच्या निर्मितीय कारणीभूत असतात. कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे होणारी हालचाल होय. ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना. त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. ध्वनी लहरांच्या प्रसारांसाठी निर्वात पोकळी आवश्यक आहे. दुसरं ऐकणारा. तिसरं माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ आवश्यक आहे. आणि चौथं यापैकी एकही नाही. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ ह्यासाठी आवश्यक असतो. म्हणजे ध्वनी लहराच्या प्रसरणासाठी आपल्याला भौतिक वस्तू किंवा पदार्थ ही आवश्यक आहे. ध्वनी प्रसरण कसं होतं बघूया. पाण्यात खडा टाकल्याने विक्षोभ निर्माण होऊन तो बाहेरच्या दिशेने गतिमान होतो. मात्र कागदाचा तुकडा गतिमान होण्याऐवजी वर आणि खाली हालचाल करतो. ध्वनी देखील तरंगाच्या स्वरूपात प्रसारित होतो. वस्तू विक्षोभी होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होते. ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो, त्यास माध्यम म्हणतात. आपण आत्ताच बघितलं की ध्वनीचं प्रसारण हे भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून होत असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर माध्यम म्हणतो. ध्वनी निर्वात पोकळीत प्रवास करू शकत नाही. असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की ध्वनी कशामध्ये प्रवास करू शकत नाही. तर ध्वनी ही निर्वात पोकळीत प्रवास करू शकत नाही. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? 1. माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे. 2. माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे. 3. माध्यमातील कणांच्या कंपनामुळे. आणि 4. माध्यमातील कणांच्या परिवलन गतीमुळे. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे माध्यमातील कणांच्या कंपनामुळे. नंतर बघूया ध्वनी. त्याला आपण म्हणतो वारंवारिता. घनतेत उच्चतम किमतीपासून कमीत कमी किमतीपर्यंत किंवा पुन्हा उच्चतम किमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो. एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे वारंवारता होय. आयाम इथे पहिल्या फिगरमध्ये दिसतंय. एक सायनोसायडल वेव्ह आहे, त्याला साईनचं नेचर आपण म्हणतो. आणि हे जे सायकल्स आहेत हे रिपीट होत असतात. तर घनतेम उच्चतम किमतीतून कमीत कमी किमतीतून पुन्हा उच्चतम किमतीपर्यंत होणारा बदल म्हणजे इथे तुम्ही बघतायत की हा वरून खाली, परत खालून वरती, खालून वर, वरून खाली, म्हणजे कमीत कमी किमतीपासून तर उच्चतमपर्यंत होणारा बदल जे हे काही आंदोलन घडवतो त्याला आपण वारंवारिता असं म्हणतो. आयाम म्हणजे काय? तर जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो. संपीडने म्हणजे कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग असतात आणि संपीडनाशी घनता तसेच दाब हा उच्च असतो. गती म्हणजे काय? तर विरळणे म्हणजे कमी दाबाचे असे भाग की जिथे कण विखुरलेले असतात आणि विरलनापाशी घनता तसेच दाब हा कमी असतो. नंतर बघूया ध्वनीचे परावर्तन. ध्वनी ज्या दिशेने जाते व परावर्तित होते त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात आणि ते एकाच प्रतलात असतात. प्रतिध्वनी म्हणजे काय? तर प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय. सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ध्वनीचे परावर्तन अनिष्ट असू शकते. भिंतीवरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो आणि त्यास परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यास होते, त्यालाच आपण निनाद म्हणतात. सो थँक यू सो मच फॉर युअर काइंड अटेन्शन.